नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे मॉडिफिकेशनची. मॉडिफिकेशन नाही म्हणताना एक नेसेसरी पार्ट झाला आहे आपल्या बाईकसाठी, जे की आहे फुटरेस. आणि हे फुटरेस मी ST एक्झॉस्टवरून ऑर्डर केलं आहे. ST एक्झॉस्ट हा असा एक ब्रँड आहे जो मोटरसायकल ॲक्सेसरीज बनवतो, लाईक स्क्रॅच गार्ड, सॅडल स्टे, टॉप रॅक प्लेट, फुटरेस आणि इत्यादी. सो ह्या साईटवरून मी हे फुटरेस ऑर्डर केलं आहे माझ्या FZS वर्जन 3साठी. आणि ST एक्झॉस्टची साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथून प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. आणि या प्रोडक्टची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. सो व्हिडिओला स्टार्ट करूया, अनबॉक्स करूया, कसं प्रोडक्ट आहे ते बघूया. आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे ते पण तुम्हाला माहिती पडेल. ही पॅकिंग आहे फुटरेसची आणि ह्यामध्ये दोन्ही साईडचे फुटरेस आहेत, लेफ्ट अँड राईट. सो आपण आता हे ओपन करूया सीजर घेऊन. सो अशा प्रकारे ह्याची पॅकिंग आहे. हे बिल आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन. सो FZS वर्जन 3 फुटरेस बोथ साईड, असं हे पॅकिंग आहे यांची. खूप छान प्रकारे असे त्यांनी पॅकिंग केली आहे. सो ओपन करून झालं आहे आणि आपल्याला 2 फुटरेस्ट आणि नट बोल्ट वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. प्लस एक कीचेन आहे बाईकच्या कीसाठी, ते त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. सो आपण हे सगळं दोन्ही साईडला ठेवूया. मेन जो पार्ट आहे तो आपला फुटरेस्ट आहे. सो अशी काही डिझाईन आहे वरती फुटरेसवरती आणि एकदम हेवी मटेरियल आहे. तुम्ही याची थिकनेस पण बघू शकता किती जाड आहे ती. प्लस इथे ST एक्झॉस्टचा जो लोगो आहे तो इथे आहे. आणि इथे ज्या मॉडेलसाठी आहे यामाहाच्या, म्हणजे बाईकच्या कोणत्याही मॉडेलसाठी, ते त्यांनी इथे नाव लिहिलं आहे FZS. सो असं हे फुटरेस्ट आहे. हे आहे हे आहे लेफ्ट साईडचं आणि हे आहे राईट साईडचं. आणि ह्याची क्वालिटी बघता खूप छान प्रोडक्ट आहे. हे फुटरेस आपण आता बाईकवर इन्स्टॉल करूया. आणि कसं इन्स्टॉल करायचं, कशी प्रोसिजर असते ते तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. सो आपण इन्स्टॉलेशनला सुरुवात करूया. आता मी आलो आहे पार्किंगमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता FZS वर्जन 3 आहे. सो यावर आपण आता फुटरेस इन्स्टॉल करणार आहोत. फुटरेस लावण्यामागचं फर्स्ट रिझन म्हणजे जेव्हा पिलियन वन साईड बसतो तेव्हा त्याचा एकच पाय इथे ठेवू शकतो आणि दुसरा पाय ठेवण्यासाठी त्याला जागा नाही आहे, त्यामुळे आपण फुटरेस लावत जातो. सेकंड रिझन म्हणजे जर तुमच्याकडे FZS वर्जन 3 आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा जो कलर आहे सिल्वर कलर तो निघत आला आहे, कारण जो पिलियनचा पाय असतो तो ह्यावर आणि सायलेन्सरवर दोन्ही ठिकाणी टेकलेला असतो. त्यामुळे हा जो सिल्वर कलरचा कोटिंग आहे ती निघते हळूहळू. त्यामुळे मग मी ते डिसाईड केलं की फुटरेस लावायचं. थर्ड रिझन म्हणजे जेव्हा पिलियन बसतो तेव्हा त्याचा पाय असा असतो आणि जेव्हा ट्रॅफिकमध्ये रायडर बाईक राईड करतो तेव्हा त्याचा पिलियनचा पाय आहे तो रायडरच्या पायाला टच होतो. खूप वेळा मी ऑब्झर्व केलं आहे. त्यामुळे मग डिसाईड केलं की मी दोन्ही साईडला फुटरेस बसवणार आहे, कारण पिलियनला पण एक कम्फर्टेबल फील होईल बसण्यासाठी. सो इन्स्टॉलेशन सुरू करूया.
हा आपला फुटरेस्ट आहे कंपनीचा. तिथे मागे इथे एक तारसारखं आहे, ते तुम्हाला काढावं लागेल. ते आपण स्क्रूड्रायव्हरने काढून सरळ करणार आहोत. हे इझिली ओपन नाही होणार, जास्त मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. पकडच्या साहाय्याने आपण ती जी तार आहे ती सरळ करण्याचा प्रयत्न करूया. सो अशा प्रकारे ही तार निघून जाईल, तुम्ही बघू शकता. ही तार निघाल्यावर त्यानंतर इथून खालून पुश करून हा जो बोल्ट आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि ह्या जागी एक नवीन फुटरेस्ट सकट जो प्रोव्हाइड झाला आहे तोच नट लागेल. सो ह्याचा काही उपयोग नाही आता, आणि हा फुटरेस्ट निघेल अशा प्रकारे इथून. सो आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे. हा जो पार्ट आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे, कारण आपण सारखं तर हे आपण ओपन नाही करणार. त्यामुळे इथं आता एकदाच ओपन केलं तर आपण हा पार्ट आहे आणि हे जे फुटरेस्ट आहे ते आपण क्लीन करून घेऊया. एक फडका घ्या आणि ह्याच्यामधले जे डस्ट पार्टिकल्स आहे ते क्लीन करून घ्या, जेणेकरून ते जो नवीन फुटरेस्ट आहे तो इझिली त्यामध्ये फिट होईल. कारण आपण तर सारखं तर हे आपण फुटरेस्ट काढणार नाही आहे. त्यामुळे एकदाच आपण ओपन करतो तर व्यवस्थित क्लीन करून घेऊया. आणि हा जो फुटरेस्ट आहे तो पण क्लीन करून घ्या. कोणताही फडका घ्या तुमच्याकडे जो घरात जुना पुराणा असेल तो प्रकारे हे क्लीन करून घेतलं आहे. आपण पार्ट क्लीन करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. सो आता इथे आपण जे न्यूवाला फुटरेस्ट आहे ते बसवणार आहे, प्लस ओरिजिनलवाला पण बसवणार आहे. दोन्ही बसवणार आहोत. ते प्रोव्हाइड नाही केलं आहे. हे असे वायसर लागतील 4 एक्स्ट्रा. मी ते घेऊन आलो आहे दुकानातून, कारण आपण दोन्ही साईडला वायसर लावणार आहोत. एक वरती आणि एक खाली, दोन्ही साईडने, कारण ग्रीप मिळायला पाहिजे नट आणि बोल्टला. त्यामुळे तो दोन्ही साईडला मी वायसर लावणार आहे. आणि जो नवीनवाला फुटरेस्ट आहे तो इथे लागेल अशा प्रकारे. वरती वायसर टाकायची गरज नाही आहे, खालूनच आपण वायसर टाकणार आहोत. आणि इथे एक लागेल, खाली एक वायसर लागेल. ओके. सो आपण ऑलरेडी आता एक फिट करून घेऊया नॉर्मल. तर आपण आता इथे लावून घेऊया. पूर्ण टाईट नाही करायचं आहे, कारण इथे पण आपल्याला लावायचं आहे ना. तर आपण पूर्ण टाईट न करता इथे आधी हे घेऊया. अशा प्रकारे हे आपलं जे फुटरेस्ट आहे ते लागेल. आणि हे मूविंग पण होणार, प्लस आता टाईट केल्यावर बघू मूव होतं आहे की नाही. सो अशा प्रकारे हे आपलं फुटरेस्ट लागेल. याला आपण आता टाईट करून घेऊया. आणि ते मागे पण एक वायसर लावूया, जेणेकरून फिट राहील ते. सो आपण लेन कीच्या मार्फत आपण हे टाईट करून घेऊया.
आणि तसंच सेम प्रोसिजर आपल्याला इथे करायची आहे. सो फायनली आपला जो फुटरेस्ट आहे न्यूवाला लेफ्ट साईडचा तो इन्स्टॉल करून झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जो आपला ओरिजिनल फुटरेस्ट आहे तो पण आहे आणि न्यूवाला जो फुटरेस्ट आहे तो पण आहे. सो आता हा जो ओरिजिनल होता तो आता मूव नाही होणार, कारण आपण तो नटने टाईट करून घेतला आहे. सो इथे पण एक नट बोल्ट लागणार आणि इथे पण एक लागणार, त्यामुळे तो हा जो फुटरेस्ट आहे तो स्टडी राहणार. सो अशा प्रकारे लूक येतं आहे लेफ्ट साईडच्या फुटरेस्टचा. सेम प्रोसिजर आपण राईट साईडला करणार आहोत. सो अशा प्रकारे आपण राईट साईडचा पण फुटरेस्ट लावून घेतला आहे, सेम तसंच जसा लेफ्ट साईडचा तुम्हाला दाखवला आहे तसा. आणि इथे तुम्ही बघू शकता या सायलेन्सर आणि फुटरेस्टमध्ये एक गॅप आहे. सो त्यामुळे सायलेन्सरवर जे स्क्रॅचेस यायचे ते येणार नाही. सो असा लूक येतो आहे राईट साईडचा फुटरेस्टचा. तर आता मी तुम्हाला दाखवतो की हे जे फुटरेस्ट आहे किती स्टेबल आहे ते. आता मी पूर्णपणे त्या फुटरेस्टवर उभा राहिलोय, तुम्ही बघू शकता किती मजबूत ते फुटरेस्ट आहे ते. सो आता मी तुम्हाला इथे चढून दाखवतो की कसं पिलियन बसेल तो. सो अशा प्रकारे एकदम कम्फर्टेबल पिलियन बसू शकतो. तुम्ही माझा पाय बघू शकता, कॅमेरामॅन कम हिअर. किती कम्फर्टेबल माझा पाय फिट होता इथे. आणि माझा जो पाय आहे तो रायडरच्या पायाला लागणार नाही. आणि मला पण एक सपोर्ट मिळतोय माझ्या पायाला, पूर्ण टो पासून ते हिल पर्यंत पूर्ण कम्फर्टेबल फील होतंय मला माझ्या पायाला. सो फायनली आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आहे. दोन्ही साईडचे फुटरेस्ट इन्स्टॉल केलेले आहेत. सो या प्रोडक्टची जी कॉस्ट आहे ती ₹1300 आहे. जर तुम्ही बोथ साईडचे जर ऑर्डर करत असाल तर ₹1300 आहे. जर तुम्ही वन साईड फुटरेस्ट ऑर्डर करत असाल तर ₹800 आहे. आणि दोन्ही मिळून ऑर्डर केला तर ₹1300. आणि ज्या साईटवरून तुम्हाला ऑर्डर करायची आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे, ते जाऊन तुम्ही व्हिजिट करा, फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.